जयजी विदेशवरून आपण सन्मानित करूया, ज्यांचा गोड आवाजाने ही स्पर्धा अगदी चार चांद लागले, ज्यांच्या आवाजाने त्यांचा आवाजाचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. या जयजी विदेश सर. डीजे वॉकर्स रोकडे या ठिकाणी आले आहेत, त्यांना मी मुख्य व्यासपीठावरती आमंत्रित करेल. निश्चितच त्यांच्या माध्यमातून आमचा आवाज मात्र प्रेक्षकांपर्यंत अगदी सहज पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं.
शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र प्रत्येकाचं मन जपण्याचं काम केलं गेलंय. मी हँड्सअप करेल खऱ्या अर्थाने या संपूर्ण आयोजन टीमला, कारण ज्या पद्धतीनं त्यांनी खऱ्या अर्थानं ही स्पर्धा सजवली, जबरदस्त, कुठलीही कंजूशी न अगदी सटला असतं तर हे नियोजन जबरदस्त केलंय. मी आभार मानेल अर्थातच निलेशजी भांडे साहेब, नितीनजी भांडे साहेब आणि संपूर्ण आयोजन कमिटी, अतुलजी भांडे साहेब असतील, थोडासा आवाज द्या. यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जबरदस्त सलग या स्पर्धेचा 5वा दिवस, अंतिम दिवस, आणि खऱ्या अर्थाने याचीसाठी केला होता अट्टास शेवटचा दिस गोड व्हावा, आणि निश्चितपणे सांगता देखील गोड होताना पाहायला मिळते. बरेच प्रश्न विचारले जात होते ग्राउंडमध्ये प्रेक्षकांच्या, यावेळेस मात्र प्रश्नांचं उत्तर आलंय. हु इज चॅम्पियन? यस, चॅम्पियन इज चॅम्पियन. गोठेगर बी संघ चॅम्पियन ठरलाय. आणि या स्पर्धेमध्ये ज्या संघानं 5व्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय, केव्ही स्पोर्ट्स करंजपाडा टीम. मी त्या टीमचे संपूर्ण खेळाडूंना विनंती करेल, आपण मुख्य व्यासपीठावरती या. या स्पर्धेतील बक्षीस क्रमांक 5चा मानकरी हे ठरला आहे केव्ही करंजपाडा टीम. चला लवकर या, त्वरा करा, मान्यवर मंडळी थांबलेली आहे. करंजपाडा टीम जरा स्पीडअप घ्या आणि मुख्य व्यासपीठावरती या. या स्पर्धेमध्ये बक्षीस क्रमांक 5चा मानकरी ठरला केव्ही स्पोर्ट्स करंजपाडा टीम. चांगला एफर्ट राहिला निश्चितपणे. संपूर्ण टीमला या ठिकाणी मी आमंत्रित करेल आणि मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस क्रमांक 5चं वितरण केलं जात आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की. थँक्यू सो मच. आणि या स्पर्धेमध्ये बक्षीस क्रमांक 5चा मानकरी ठरला केव्ही स्पोर्ट्स करंजपाडा टीम. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. वळूयात आपण बक्षीस क्रमांक 4 कडे. नक्कीच स्वर्गीय शरद भांडे पुरस्कृत जय बजरंग सापगाव टीम, आणि तो ठरलाय या संपूर्ण स्पर्धेमधला क्रमांक 4चा विनर. ओके, या ठिकाणी सापगाव टीम, या टीमनं मात्र 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. थँक्यू सो मच. पुढील वाटचालीसाठी या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. खऱ्या अर्थानं स्वर्गीय शरद भांडे प्रतिष्ठान जय हनुमान सापगाव टीम, आणि क्रमांक 4चं पारितोषिक या टीमनं पटकावलंय. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील संपूर्ण टीमला. चांगला प्रयत्न होता, चांगले एफर्ट होते, आणि टीमला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. तदनंतर वळूयात बक्षीस क्रमांक 3. बक्षीस क्रमांक 3 पटकावलंय अर्थातच थर्ड क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. 3य क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी राहिली आहे. राजे बॉईज भातसई, अर्थातच सूरज प्रतिष्ठान भातसई टीम राहिली आहे या स्पर्धेमध्ये. क्रमांक 3चं पारितोषिक या स्पर्धेमध्ये पटकावलं गेलंय, आणि मी संपूर्ण टीमला विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. राजू परटुले साहेब यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपल्या माध्यमातून वितरित करायचं आहे. या स्पर्धेमध्ये क्रमांक 3चं पारितोषिक पटकावलंय अर्थातच
भातसई टीम, सुरत प्रतिष्ठान भातसई, गणपती बाप्पा. थँक्यू सो मच. आवाज देखील सर्वांचाच मात्र यावेळेस खोलवर गेलेला पाहायला मिळतोय. आणि बक्षीस क्रमांक द्वितीय आणि चॅम्पियन हे वितरित करण्यासाठी मी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करेन माझे साथी समालोचक अर्थातच संदीपजी पाटील सर यांना. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. आपण जाऊया प्रथमतः अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू, ज्याने महत्त्वाच्या श्रेणी येऊन महत्त्वाच्या मॅचमध्ये अफलातून कामगिरी केली, तो खेळाडू ठरलाय मिस्टर मनीष लहाने. या अंतिम सामन्याचा फायनल मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू. आणि या ठिकाणी मी विनंती करेन भास्करजी जाधव साहेबांना विनंती की आपल्या शुभास्ते आपण हा प्राइज वितरित करायचा आहे. मनीष लहाने अप्रतिम खेळ, बॅटिंग आवडली असेल मनीष लहानचे टाळ्या झाल्या पाहिजेत मनीष लहानेसाठी. काय सुपर खेळ त्याचा राहिला आणि जितना संघाला विजय मिळवण्यासाठी 2 महत्त्वाचे षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले. यानंतर स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि ते प्राइज आम्हाला उत्कृष्ट शतकासाठी आम्हाला आकर्षक स्मार्ट वॉच होतं आणि जे आम्हाला पुरस्कृत केलं आहे रोशनी मोबाईल मनीष विधे यांच्या वतीने. आणि या स्पर्धेमधील उत्कृष्ट फिल्डर आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर किशोर परटुले ठरतो या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचा कोणी प्रतिनिधी असेल तर आपण या हे प्राइज घेण्यासाठी. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, जसा आपण खेळ अप्रतिम पाहिला, फिल्डिंग करत असताना चांगल्या कॅचेस पकडल्या आणि तिथनं बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट तो ठरतो या स्पर्धेमध्ये. सम्राट विश्वाजी पवार साहेबांच्या शुभास्ते आपण हा वितरित करत आहोत पारितोषिक. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मयूर शेळके यांच्याकडे आपण तो पारितोषिक सुपूर्द करत आहोत. सो मेनी कॉंग्रॅच्युलेशन किशोर पटोले. या स्पर्धेमध्ये आपण पाहूया नेक्स्ट बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि बेस्ट बॉलरसाठी आदेशी अंदाडे यांच्या वतीने शूज होते आणि आपण ते देणार आहोत. तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोणता गोलंदाज असेल या स्पर्धेमध्ये? उत्कृष्ट गोलंदाज ज्याने बहारदार गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली, तब्बल 7 विकेट त्याच्या नावावरती राहिले आणि तो गोलंदाज आहे मुरबाड 11 टीमचा रफ्तार का सौदागर मिस्टर राहुल सोमने ठरलेल्या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज. आदेशी अंदाडे साहेबांच्या शुभास्ते आपण हा देत आहोत. चला, आदेश अंदाडे यांनीच आम्हाला ही पुरस्कृत करून दिलेला ही शूज आपण देत आहोत. उत्कृष्ट गोलंदाज ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट राहुल सोमने 7 विकेट्स त्याच्या नावावरती आजच्या दिवसामध्ये पाहिल्या. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमधील मुरबाड एक्सप्रेस राहुल सोमनेला पण हा किताबाने गौरवण्यात येते. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, ज्यासाठी आम्हाला आकर्षक प्राइज होतं या स्पर्धेमध्ये. रॉयल स्पोर्ट्सचे ओनर यश वेकेंड यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट आहे. आणि ते प्राइज देण्यासाठी मी ते इन्व्हाइट केले प्राइज देण्यासाठी नितीनजी भांडे यांच्या शुभास्ते आम्ही तो प्राइज देण्यासाठी त्यांनी इन्व्हाइट करतो. आणि स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट खेळाडू आहे ज्याच्या नावावरती 66 रन्स आहेत आणि त्या खेळाडूचं नाव आहे शहापूरचा धोनी गणेश डिंगोरे ठरतो या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. ज्या शहापूर तालुक्यामध्ये पहिली 4 व्हीलर मालिकेवीराचे जिंकणारा बाईक जिंकणारा खेळाडू म्हणजेच गणेश डिंगोरे, तो देखील ठरतो या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. चला, या शहापूरचा धोनी म्हणून चर्चेमध्ये असतो, तो ठरला या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. 67 रन्स. मेनी कॉंग्रॅच्युलेशन फॉर गणेश डिंगोरे. धोनी रॉयल स्पोर्ट्सची बॅटने खेळतो आणि त्याच प्राइजने यश वेकंडेच्या माध्यमातून पुरस्कृत झाले. बॅट देखील 30 जिंकताना पाहायला मिळाला. नेहमीच त्याच बॅटने खेळत असतो अनेक स्पर्धांमध्ये. मेनी कॉंग्रॅच्युलेशन फॉर गणेश डिंगोरे. यानंतर आपण जाऊया या स्पर्धेतील रनर अप संघ ठरला आहे ज्याचा खेळ अतिशय बहारदार पाहिला या आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या रजनीमध्ये. आणि तो संघ आहे मुरबाड 11 संघ. या स्पर्धेमधील
रनर अप संघ हे पारितोषिक आम्हाला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केले. तब्बल 40,000 रुपयाची रोख रक्कम आम्हाला पुरस्कृत करून दिली होती. सन्माननीय पालिगावचे उद्योगपती पप्पू शेठ बबन धरणे यांच्या वतीने हे पुरस्कार आम्हाला मिळालं होतं. आणि मी विनंती करेन पप्पू शेठ आणि भास्करजी जाधव साहेब आपण यापुढे आपल्या शुभास आम्ही ह्या प्राईज देत आहोत. या स्पर्धेतील रनरअप संघ ठरला आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत मुरबाड 11 टीमसाठी. रनरअप ठरले त्या स्पर्धेमधील पप्पू शेठ बबन तरणे साहेबांच्या शुभास आणि भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर शेठ जाधव साहेबांच्या शुभासे आपण हा प्राईज देत आहोत. खूप सारं अभिनंदन टीम मुरबाड 11 संघ. आणि नंतर जाऊया आपण या स्पर्धेमधील मालिकावीर मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी बायसिकल आहे. जय सोनवणे यांच्या वतीने ती बायसिकल आम्हाला पुरस्कृत झाली आहे आणि मी त्यांनाच इन्व्हाइट करेन. जयजी सोनवणे आपण यापुढे आपल्या शुभासे आपण ही बायसिकल पुरस्कृत केलेली आपण वितरित करणार आहोत. स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू या रेसमध्ये होते, मात्र ज्याचा बोलबाला या स्पर्धेमध्ये राहिला, ज्याच्या बॅटिंगने ज्याच्या गोलंदाजीने करिश्माई गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. अनेक गोलंदाजांवरती आपल्या बॅटची ताकद आपल्या बॅटची नजाकत दाखवताना पाहायला मिळाला. आणि गोलंदाजी करत असताना भल्या भल्या फलंदाजांना गोलंदाजीवरती नाचवणारा गोलंदाज आणि फलंदाज ठरतो. या स्पर्धेमधील मालिकावीर कोण असेल, ह्या बायसिकलचा मानकरी कोणता खेळाडू असेल या स्पर्धेमध्ये, ज्याने या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना 171 पॉईंट्स मिळवल्यात. वन अँड ओनली बादशाहीचा गौरव शहापूरचा टायगर कल्पेश यादव ठरलेल्या स्पर्धेमधील मॅन ऑफ द टुर्नामेंट. सोला कल्पेश यादव पण या स्पर्धेमधील मालिकेवरची बायसिकल त्याने जिंकली आहे. 171 पॉईंट्स. वेल प्लेट कल्पेश आज उपस्थित होतात. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. मालिकेवरचा किताब जिंकलाय, खूप सारं अभिनंदन. शहापूरचा टायगर बादशाही गौरव. बादशाही गावाला क्रिकेटच्या उंचीवरती मोठा खेळाडू कोण असेल तर हा गावदेवी गोठेकर बस संघ या स्पर्धेचा चॅम्पियन आणि विजेतापद ज्याने पटकावलंय. आणि संपूर्ण ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केल्या स्पर्धेमध्ये रोहनजी अंदाडे आणि मयूर अंदाडे यांच्या वतीने त्यांना देखील आपण विनंती करू. आपण या आपल्या शुभासे आम्ही ट्रॉफी देणार आहोत. आणि भास्करजी जाधव साहेब आणि निलेशजी भांडे साहेब यांच्या शुभासे आणि पप्पू तरे साहेब आपण देखील या सर्वांच्या शुभासे रोहन अंधाडे आणि मयूर अंधाडे आपण देखील यायचं आहे. आणि सर्व खेळाडू चला. श्रीराम फाउंडेशन आई गावदेवी गोठेकर बस संघ ठरतो या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ. सुपर परफॉर्मन्स राहिला. सर्व खेळाडू येत आहेत आपण पाहतोय. अभिनंदन गोठेकर गाव. आज जल्लोष पाहायला मिळेल. मी विनंती रोहन अंधाडे मयूर अंधाडे देखील इथे उपस्थित त्यांच्या शुभाशय आपण देऊया. आणि सर्व आमचे मान्यवर अतिथीगण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सर्वांच्या शुभाशय या स्पर्धेचा टायटल या स्पर्धेचा शीर्षक ज्याने जिंकला चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन आणि संघ ठरलाय श्रीराम फाउंडेशन आणि गावदेवी गोठेकर बस संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. कॅप्टन कूल रोहन शेळके आपण या आपल्याशी 2 मिनिटं आपण फक्त चर्चा करणार आहोत. रोहन शेळके.
खूप खूप अभिनंदन गोटीकेर ब संघ, खूप सारं अभिनंदन. आणि रोहन शेळके आपण या रोहन शेळक्यांची आपण 2 मिनिटं चर्चा करू या स्पर्धेबद्दल. नक्कीच टायटल त्यांच्या संघाने जिंकलंय. चला, विजेता सर्व संघांचे अभिनंदन. अजून या वेळेपर्यंत आमचे मान्यवर आमच्यासमोर उपस्थित आहेत त्या सर्वांचं मान्यवरांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि आम्हा समालोचकांना या स्पर्धेमध्ये संधी दिल्याबद्दल, खास करून या संपूर्ण आयोजन कमिटीचं, आयोजन समितीचं खूप सारं आभार व्यक्त करतो. आणि सापगावकरांचं नेहमी ज्या ज्या वेळेला टुर्नामेंट त्यावेळेला मला बोलवणं करतात त्याबद्दल खऱ्या अर्थाने सापगावकरांचं देखील मी या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सापगाव गावाच्या गर्वाची, अभिमानाची स्पर्धा होती आणि यशस्वी कंप्लीट करून दाखवली. यासाठी सापगावकरांचं देखील पुन्हा एकदा अभिनंदन. ही स्पर्धा सक्सेसफुली पूर्ण झाली असं हे सांगत असताना या स्पर्धा आपण सर्वांचा अनुमताने आपण निरोप घेऊया आणि नक्कीच भेटूया पुढच्या पर्वामध्ये. आणि ह्याच जल्लोषाने, अजून नव्या जोशाने, नव्या जोमाने नवीन पर्व आपल्या सर्वांच्या भेटीला लवकर येत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. सो थँक्यू सो मच.